औरंगजेबाची कबर काढण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल. नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते रतन लथ यांनी दाखल केली आहे हायकोर्टात याचिका. मनसेच्या पाडवा मेळाव्याचा मार्ग मोकळा. गुढीपाडवा मेळाव्याच्या परवानगीला मुंबई पालिका आणि पोलीस प्रशासनाची मान्यता. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये होणार मेळावा. रायगडमध्ये कालपासून अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या बच्चू कडूंची प्रकृती खालावली. रखरखत्या उन्हामुळे बीपी वाढला आणि शुगर लेवल कमी झाल्याची माहिती. मुंबई महापालिकेकडे नालेसफाईच्या निविदा प्रक्रियेसाठीची कामं सुरू. नालेसफाईच्या कामांसाठी एआय आणि स्टॅटिस्टिक्सची मदत घेणार असल्याची माहिती. लातूरमध्ये श्री शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेला मारहाण. लाथाबुक्यांनी मारहाण करून कार्यालयातल्या साहित्याची तोडफोड. निलंगा पोलीस ठाण्यात 2 महिलांविरोधात तक्रार दाखल. भंडारा वनविभागाच्या RRU पथकात कार्यरत वनरक्षक निलेश श्रीरामे यांचा वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते रजत पदकाने सन्मान. मुंबईमध्ये पार पडला कार्यक्रम. हरियाणात कुरुक्षेत्र येथे महायज्ञासाठी आलेल्या ब्राह्मणांवर आयोजकांच्या सुरक्षा रक्षकांचा गोळीबार. लखनौच्या एकाला गोळी लागली. शिळ्या अन्नावरून हाणामारी झाल्याची माहिती. ब्राह्मणांनी केली तोडफोड. 20 ते 21 ब्राह्मण जखमी. आजपासून IPLचा 2025चा हंगाम सुरू होणार. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सलामीची लढत. संध्याकाळी 7:30 वाजता ईडन गार्डन्सवर मॅचला सुरुवात होणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.